विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप या पुस्तकातील बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. यामधील आतापर्यंत आपण स्वाध्याय 1 मधील 18 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आज आपण त्या पुढील प्रश्न अभ्यासू. त्यामध्ये प्रश्न 19 आहे. जर त बरोबर 1, थ बरोबर 3, द बरोबर 5, ध बरोबर 7, न बरोबर व याप्रमाणे वर्णमालिकेतील अक्षरांना दर्शवल्यास त र फ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या अक्षराने कोणत्या संख्येने दर्शवता येईल. आता बघा, ह्यांनी त थ द ध न अशी सलग अक्षरमाला घेतली आहे. इथं र फ आलंय म्हणजे तच्या अगोदरचं तर काय नाही, तच्या पुढचीच अक्षरमाला आपण लिहून बघूया. त थ द ध न प फ ब भ म य र ल व. आपल्याला त र फ र पर्यंतच हवं आहे, म्हणजे याच्या पुढचं लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. आपण वेळ वाचवण्यासाठी लिहायचं नाही. मग त बरोबर काय दिलेलं 1, थ बरोबर 3 दिले, द बरोबर काय दिलेलं आहे 5. मग इथं आपल्याला काय, या संख्या 2 2च्या पटीत आहेत, विषम संख्या आहेत आणि 2च्या पटीतल्या. म्हणजे 1 मध्ये 2 मिसळ 3, 3 मध्ये 2 मिसळ 5, 5 मध्ये 2 मिसळ 7, 7 मध्ये 2 9, 9 नंतर 2 11, 11 नंतर 13, ह्यानंतर 15, इथं 17, 17 18 19, 20 21, 22 23, 24 25, 26 27. किंवा आपण आता डायरेक्ट असं जरी केलं असतं, आपल्याला काय तेपर्यंत दिले, न पर्यंत दिले आणि आपल्याला र विचारलाय. न किती आलंय 9. मग र पर्यंत किती आहेत अक्षर, प फ ब भ म य आणि र 7 अक्षर आहेत. मग आपण दुप्पटनं संख्या वाढलेल्या आहेत, म्हणजे 9च्या दुप्पट 7च्या दुप्पट किती 14. मग आपण 9 अधिक 14 केलं, किती झालं 14 आणि 9 10 11 12 14 15 16 17 18 19 20 21 22 23. आलं का नाही. 7 अक्षर आहेत, 2 2 वाढवले म्हणून दुप्पट केलं. मग आता असं जरी काढलं असतं तरी चाललं असतं. आता फ विचारलंय आणि आपल्याला काय कुठपर्यंत दिले, न पर्यंत दिले. मग 9 नंतर न प फ फ म्हणजे 2 अक्षर आहेत, डबल न वाढले, 2 2चा फरक असल्यामुळं. मग 4 झालं, 2च्या दुप्पट 4, 9 मध्ये 4 मिसळ किती झालं 10 11 12 13. मग असं आपण बोटावर पण करून पटकन उत्तर काढू शकतो. इथं तुम्हाला समजण्यासाठी मी पूर्ण वर्णमाला लिहिलेली आहे. त र फ पुढीलपैकी कोणत्या संख्येने दर्शवतात. त र फ. त काय आहे, त ला 1, र ला काय आहे 23 आणि फ ला काय आहे 13. 1 23 13 ह्याच सिक्वेन्सनुसार आपल्याला उत्तर पण पाहिजे. मग इथं 12 31 5 आहे, 12 11 12 1 इथं 12 3 15 आहे, इथं 12 1 13 आहे, इथं 12 5 13 आहे, इथं 12 1 23 13. 1 23 13 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 4. हे 12 येत नाही कारण आपल्या इथं विषम संख्या आहेत. हे 1 असणार आणि हे 25 आणि हे 13, 1 25 13. इथं पण हे 1, हे 21 आणि 13. इथं पण 12 येत नाही, तर काय असणार, हे 1 असणार, 1 23 15. मग आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 20. वर्गात शिक्षकांनी सूचना देताना लिहाऐवजी लिहाऐवजी म्हणजे हे ल सुरुवातीचं अक्षर आहे ते घेतलं फक्त शॉर्टकट. वाचाऐवजी ह्या वाऐवजी व, बघाऐवजी ह्या ब, ऐकाऐवजी अ, उठाऐवजी उ या अक्षरांचा वापर केला. यानुसार वर्गकार्य करताना त्यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्यास मुलांनी सर्वाधिक वेळा केलेली कृती कोणती. आता बघा, आपल्याला एक एक अक्षर किती वेळा आलंय मोजावं लागेल. आता हे ल घेऊ, ल किती वेळा आलंय मोजावं आपण. 1 2 3 4
5 6. ल किती वेळा आलेला आहे? 6 वेळा. ही वर्णमाला तुम्ही व्यवस्थित चेक करायची. मी इथं लिहिलेली आहे, तुम्ही पेपरमध्ये व्यवस्थित चेक करायची. आता अ बघू किती वेळा आलेलं आहे. 1 2 3 4 5. अ किती वेळा आलेला आहे? 5 वेळा. त्यानंतर ब बघू. 1 1 2 3. व किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. त्यानंतर उ बघू. 1 2 3. उ किती वेळेला आलेला आहे? 3 वेळा. त्यानंतर राहिलं काय आहे आता? व बघू. 1 2 3. व किती वेळेला आलेला आहे? 3 वेळा. मग सर्वात जास्त वेळा आलेला अक्षर कोणतं आहे? ल. म्हणजे सगळ्यात जास्त वेळा शिक्षकांनी कोणती सूचना दिलेली आहे? लिहा. ल. मग ल काय आहे? कशासाठी वापरले? लिहासाठी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 21. बघा यामध्ये प्रश्न काय आहे? 21. पूर्व दिशेकडून सूर्याची कोवळी किरणे भुईला स्पर्शून गेली आणि पाने, फुले चैतन्याने बहरून आली. या वाक्यात उकारांत अक्षरे किती आहेत? या शब्दांचे वर्गीकरण हे आपण याच्या अगोदर पाहिलेले आहे. त्यामध्ये अकारांत, इकारांत, उकारांत, एकारांत हे शब्द समजून घेतलेले आहेत. आता उकारांत पण बघू. उकारांत म्हणजे ज्या अक्षराच्या शेवटच्या ह्याच्यात उचा उच्चार होतो ते उकारांत शब्द तयार होतो. फॉर एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल आता मी इथं लिहिला सुवर्णा. सुवर्णा हा शब्द लिहिला. इथं बघा या शब्दामध्ये काय तयार होत? सुवर्णा नाही घेऊ शकत, तर घेऊ शकतो. सु म्हणताना काय तयार होते? सु. उचा उच्चार होते का नाही? म्हणजे त्या अक्षरात शेवटचा वर्ण काय मिसळला आहे? स्वर. आणि तो कुठला? उ. म्हणजे हा काय झाला? उकारांत शब्द. मग आता याच्यामध्ये कोणकोणते उकारांत शब्द आलेले आहेत ते बघू आपण. पूर्व. पू म्हणताना उच्चार कशाचा होतो? उकाराचा. दिशेकडू उचा उच्चार झाला का नाही? सूर्याची याच्यामध्ये उकाराचा उच्चार झाला का नाही? त्यानंतर कोवळी किरणे इथं एचा उच्चार होते, म्हणजे हे तर नाही. भू ई ला. हे भू साधा ऊचा उच्चार होते, म्हणजे आपल्याला ऊ हा ऊ पाहिजे असा. दुसऱ्या वेळेचा ई ला स्पर्शू न गेली पाने फुले चैतन्याने बहरू न. या वाक्यात आता किती उकारांत अक्षरे आली आहेत? आपल्याला इथं माझं लिहायचं चुकलं, इथं असा ऊ आहे. किती उकारांत अक्षर आले? त्यामुळे आपण साधं उकारांत हे उकारांत पाहिजे म्हणून आपण हे भू हे धरलं नाही. जर आपल्याला हे उकारांत पाहिजे आहे म्हणून आपण दुसऱ्या वेलांटीचे ऊ दीर्घ उच्चार होते ना, दीर्घ ऊ पाहिजे म्हणून दुसरा उकार धरलेला आहे. मग आता किती शब्द झाले? 1 2 3 4 शब्द झालेले आहेत. मग आपलं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक आणखीन एकदा चेक करू. 1 2 3 4 5 शब्द झालेले आहेत, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार.
उकारांत शब्द 5 भेटलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 22वा. दैन्य नको, दुष्काळ नको, जगी असो सुखद ती जलवृष्टी. धर्मनिष्ठ न्यायनिष्ठ प्रजानिष्ठ राजवटी. वरील ओळींमध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत? आता आपल्याला जोडाक्षरं शोधायचे आहेत. इथं बघा, न ला य जोडले, हे एक जोडाक्षर. श ला क जोडले, हे एक दुष्काळ जोडाक्षर झालं. त्यानंतर जगी असो सुखद जलवृष्टी, हे एक जोडाक्षर झालं. हे खालून उकार असतंय, तो रफार असतो, तो अक्षर धरायचं नाही. आपण याच्या अगोदरच जोडाक्षराच्या नियमांमध्ये बघितले, कारण याच्यामध्ये फक्त काय असतं, रू व आणि रू ह्या दोनच एकच व्यंजन आणि एकच स्वराचा उच्चार होतो. आपल्याला एकापेक्षा जास्त व्यंजनं हवेत, एकापेक्षा जास्त अक्षर हवेत, म्हणजे हे जोडाक्षर होत नाही. धर्मनिष्ठ, हे मचा एक उच्चाराला. ष्ट, हे शला ठ एक जोडलेलं आहे. त्यानंतर हे तर जोडाक्षरच आहे. न्या य निष्ठ, हे पच्या पोटात रेष आहे, हे जोडाक्षर होतं. ष्ट राजवटी. आता एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत ते आपण मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत? 12. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 23वा. पंचम, चंद्र, कंप, व्यंग, कलंक, कंठ, संघ, मुंडन, संक्षिप्त, झुंबर, स्तंभ, वक्रतुंड या शब्दांमध्ये कोणते अनुनासिक सर्वात जास्त वेळ आले आहे? आता बघा, पंचम, हा पंचम हा शब्द, पंचम हा शब्द उच्चारताना कशाचा कुठला अनुस्वार होते? न चा उच्चार होते का नाही? म असा उच्चार होते का नाही? आता बघा, चंद्र, चंद्र म्हणताना कुठल्याचं? आणि न आणि द्र असा न चा उच्चार होता का नाही? त्यानंतर कंप, कंप म्हणताना कशाचं होतंय? म चा उच्चार होतोय. क आणि म ला प, कंप. आता व्यंग, व्यंग म्हणताना कशाचा उच्चार होते? कुठल्या अनुसाराचा विचार होते? तर ग हे क ख ग ग ड सारखं ग अक्षर असतं आणि त्याच्यामध्ये डॉट दिलेले असतात बघा, ते ग. म्हणजे याच्यामध्ये काय होते? व्यंग ग, हे पाय मोडलेलं ग, पाय मोडून ह्याच्या पुढं रेष असतो, त्या अनुसाराचा उच्चार होतो. त्यानंतर कलंक, कलंक याच्यामध्ये कुठला? कलंक. इथं पण ह्याच ग चा उच्चार होत आहे बघा. क ल क ग असा उच्चार होते, कलंक. त्यानंतर कंठ, कंठ म्हणताना कशाचा होत आहे? न चा उच्चार होत आहे ना, म्हणजे कंठ. संघ, संघ इथं पण ग चाच उच्चार होते बघा. संग, ग हे ग असं ग, हे संग म्हणजे संग. त्यानंतर मुंडन, मुंडन, मुंडन म्हणताना न चा उच्चार होत आहे का नाही, म्हणजे मुंडन. त्यानंतर पुढचा शब्द आहे संक्षिप्त, संक्षिप्त. इथं कशाचा उच्चार? संग, संग म्हणताना आणखीन ग चा, संग, संक्षिप्त असं म्हणतो ना, म्हणजे इथं पण क्षिप्त, म्हणजे इथं पण ग चा उच्चार झाला. ते ड चा पाय मोडून त्याच्या पुढं डॉट दिलेला असतं, त्याचा उच्चार ग असा करत असते. त्यानंतर झुंबर, झुंबर इथं कशाचा उच्चार झाला? झुम्मचा का नाही, झुंबर. त्यानंतर स्तंभ, स्तंभ, म्हणजे इथं पण म चाच उच्चार झाला, स्तंभ.
त्यानंतर वक्रतुंड. वक्रतुंडमध्ये कशाचा उच्चार होतोय? वक्रतुंड. तुंडचा उच्चार होतोय म्हणून तुंड. मग आता बघा सगळ्यात जास्त ह्याच्यापैकी कुठले अनुनासिक आलेले आहे? ग बघू किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 4 वेळा काय आलेला आहे? ग आलेला आहे. त्यानंतर बघू न किती वेळा आलेला आहे? वक्रतुंड इथे एकदा, त्यानंतर इथे एकदा मुंडन, कंठ 3, मग हे न 3 वेळा आलेलं आहे. त्यानंतर म किती वेळा आलेला आहे? म हे एकदा कंप, स्तंभ 3. म किती वेळा आलेलं आहे? 3 वेळा. आता मग राहिलं काय? हे न किती वेळा आलेलं आहे बघू आपण. 1 2 हे 2 वेळा आलेलं आहे. सगळे शब्द झाले आपले. मग आपलं कोणते अनुनासिक सर्वात जास्त वेळा मिळाले? ग हे अनुनासिक सर्वात जास्त वेळा मिळाले म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात अभ्यासू.